नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी इथं नागोबा देवस्थानासाठी आलो होतो आणि नागोबा देवस्थानची मी पूजा वगैरे केली, पाया पडलो आणि रोडवरून जाताना मला बघा ही आधुनिक पद्धतीने शेती केलेली दिसली मित्रांनो आणि मला ती आवडली. म्हणून माझा काय इथं एक बघा शेतकरी आहेत, ते शेतकरी बघा शेतीला पंपानं औषध मारण्याचं काम चाललं आहे. तर माझी इच्छा झाली की हे शेतीबद्दल जाणून घ्यावा. एवढी आधुनिक पद्धतीने शेती केली तर त्याच्याबद्दल थोडं जाणून घेण्याची माझी इच्छा झाली, म्हणून मी खाली उतरलो आणि ह्या शेतीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर बघा आपण पहिल्यांदा जाऊया. बघा इथं काय केलं आहे बघा, इथं भलं मोठं शेत आहे आणि शेतामध्ये बघा पहिल्यांदा काय केलं बघा, इथं तंबाट्याची ह्या बाजूला तंबाट्याची लागण केलेली दिसते मित्रांनो. तर बघा ही अशी तंबाट्याची लागण आहे. तर बघा या टमाटीचे बघा एवढं अंतर जवळजवळ दोन्हीच्यामध्ये सरासरी 4 फुटाचं अंतर असं मला दिसतंय. आणि बघा इथं हे तारचं आहे, तारं नाही तर प्रत्येक ठिकाणी बघा प्रत्येक तंबाटूला इथं बघा हे बांधलेलं आहे. बघा काट्या बांधलेल्या आहेत आणि त्याच्यावरती तार आहे ना बांधून त्या प्रत्येक तांबाट्याच्या झाडाला बघा इथं पाहू शकता तुम्ही. बघा प्रत्येक तांबाट्याच्या झाडाला इथं वरती बांधलेलं मित्रांनो, कारण तांबाटा खाली पडू नये, पसरू नये आणि आपली नासधूस होऊ नये ह्यासाठी बघा अशी व्यवस्था केली. बघा आधुनिक पद्धतीची शेती आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता बघा ही अशी शेती आहे बघा. तर बघा ही अशी तंबाट्याची लागण केलेली, एका बाजूला तंबाट्याची लागण केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी बघा या तंबाट्याला बघा तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. हे तंबाट्याला बघा तंबाटं लागलेलं आहेत बघा. आता हे पाहू शकता तुम्ही. बघा हे तंबाटं लागलेलं आहे, त्याला फुलं आलेले आहेत आणि त्याला आता ही तंबाट्याची लागण चालू झाली आहे, त्याला फुलं बी भरपूर आले आहेत. तर आता ह्या साईडला पाहूया आपण काय आहे ते. तर बघा इथं तंबाट्याची लागण दिसते आणि इथं बघा साईडला काय दिसतंय. तर बघा बाजूला बघा हे कारल्याचे वेल बघा. इथं त्या कारल्याच्या वेलाला बघा असं ताराचं वरती तारानं बांधलेलं आहे. चारी बाजूनं बघा हे कारल्याला काट्यानं वरती हे केलेलं आहे आणि बाजूला बघा हे कारल्याचं वेल दिसतात बघा. ही कारल्याचं वेल आहेत आणि प्रत्येक कारल्याच्या वेलाला बघा अशी वर रस्सी बांधलेली आहे, कारण कारल्याचा वेल खाली पसरून नासधूस होणे, वरती गेल्यानंतर त्याची वाढ बी होते आणि कारले व्यवस्थित लागतात. ह्या पद्धतीने बघा आधुनिक पद्धतीनं शेती केलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही बघा हे पाहू शकता किती लांबपर्यंत आहे. तर बघा ही कारल्याची शेती आहे बाजूला. जमिनीची थोडी बी वायपट घालेली नाही मित्रांनो एक शेतकऱ्यानं. तर बघा इथं मध्ये इथं बघा मध्ये आता ह्या मध्ये काय केले मित्रांनो शेतकऱ्याने बघा. इथं बघा 2-2 ठिकाणी असं झेंडूची फुलं बी लावले आहेत बघा. देवाच्या पूजेसाठी झेंडूची फुलं लावलेली आहेत. आणि बघा ह्या प्रत्येक वेळेला गणेश बघा ठिबक केले आहे मित्रांनो. हे तर मेन विशेष काय माहिती काय, ठिबक आहे बघा. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला ठिबक केलेलं आहे. पाण्याचे बी जास्त वाया जाणार नाही मित्रांनो. थोडक्या पाण्यामध्ये मोठं उत्पन्न निघणार आहे मित्रांनो इथं. तर बघा इथं डाळिंबीचं रोप आहे. तर बघा इथं डाळिंबीच्या रोपाला बघा इथं ठिबक केलेलं आहे आणि इथं मध्ये ना डाळिंबीची रोपं टाकलेले आहेत, मला लावलेले आहेत मित्रांनो. तर डाळिंबीसुद्धा फायदा होतो, डाळिंबीचं फळापासूनसुद्धा फायदा होतो मित्रांनो. तर बघा प्रत्येक डाळिंबीच्या बोडाशी बघा ठिबक केलेलं आहे आणि ठिबक सिंचनद्वारे बघा इथं अशी भरपूर प्रमाणात शेती केली जाते मित्रांनो. कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न इथं निघतं मित्रांनो. तर आता हे बघा ही अशीच लाईन आहे कारल्याच्या वेलाची, झेंडूच्या फुलाची आणि मित्रांनो डाळिंबीच्या झाडाची बघा इथं उत्पन्न केलेलं आहे. तर आता आपण इथं तांबाटूचं पाहिलेलं आहे. आता तांबाटू पाहिल्यानंतर आता मित्रांनो आपण पुढे जाऊन त्या साईडला काय केलं आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर चला आपण पुढे जाऊया. ह्या लाईनला सुद्धा बघा ह्याची केलेली आहे बघा डाळिंबीची रोपांची इथं लागवड केलेली बघा. तुम्ही पाहू शकता इथं आधुनिक पद्धतीनं प्रत्येक बघा डाळिंबीच्या रोपाच्या खाली बघा ठिबक टाकलेले आहे आणि थोडक्या पाण्यामध्ये जास्त उत्पन्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आणि आता ह्या लाईनला पाहू शकता आपण काय आहे. तर बघा ह्या लाईनला भेंडी केलेली आहे बघा. भेंडी बी अशी केली की बघा प्रत्येक भेंडीच्या बुडक्याशी बघा ठिबक टाकलेला आहे आणि जर ठिबक सिंचनद्वारे इथं शेती केली जाते. तुम्ही पाहू शकता बघा ही भेंडी बघा आहे आणि भेंडीला सुद्धा ठिबक आहे मित्रांनो. प्रत्येक एका दोन्ही भेंडीच्यामध्ये अंतर सरासरी मित्रांनो 1.5 फुटाचं अंतर आहे आणि बघा 1.5 फुटाच्या अंतरावर प्रत्येक झुडपाला ठिबक केलेलं मित्रांनो. ही तुम्ही पाहू शकता ही भेंडीची लाईन आहे मित्रांनो. आणि ही अजून मला दिसते बघा डाळिंबीची लाईन दिसते मित्रांनो. तर आपण डाळिंबीची ही लाईन बी बघूया. तर बघा ह्या साईडला बघा डाळिंबीची लाईन आहे आणि ह्या लाईनीला प्रत्येक रोपागणिसा ठिबक आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता लास्टपर्यंत पाहू शकता मित्रांनो. आता ह्या साईडला आपण पाहूया मित्रांनो काय ते.
तर ह्या बाजूला बघा इथं मिरची दिसते बघा, मिरचीला सुद्धा बघा आधुनिक पद्धतीनेच मिरची केलेली मिळते. प्रत्येक ठिकाणी बघा ठिबक केलेलं आहे. प्रत्येक रोपागणीशी बघा ठिबक सिंचनद्वारे पाणी दिलं जातं. आणि ही बघा मिरचीची लाईन आहे, ही लास्टपर्यंत मिरचीची लाईन आहे, ही तुम्ही पाहू शकता. आता बघा इथं शेतकरी आहेत बघा. तर ह्या शेतकऱ्यांचं आपण जरा नाव जाणून घेण्याचा प्रयत्न करू. साहेब तुमचं नाव काय? गोरड. तर आता तुम्ही याचं काम शेतीला हे कीटकनाशक मारता का, हे तणनाशक मारताय? तर साहेब जरा आम्हाला जरा थोडी माहिती द्यायचं का शेतीबद्दल? तर आपण हे ठिबक सिंचनद्वारे शेती केलेलं आहे, तर त्याच्याबद्दलमध्ये पाणी जास्त लागतं आणि उत्पन्न जास्त निघतं. पाणी जे कमी लागतं आणि उत्पन्न जास्त निघतं. त्याच पद्धतीने तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाने शेती केलेली दिसते. हां तुमचं गाव गोरड म्हणल्यावर तुमचं गाव कुठलं? मसाईवाडीचं गाव हे शेतकरी मित्रांनो. तर ह्यांनी बघा आधुनिक पद्धतीनं बघा शेती केलेलं आहे आणि त्यांच्या शेतीबद्दलचा अनुभव बी चांगला आहे. त्या पद्धतीने त्यांनी शेती केलेलं आहे. तर मी त्यांचा धन्यवाद करतो आणि पुढील भाग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर साहेब तुम्ही तुमचं काम चालू करा, मी जे तुम्ही लागवड केली ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा इथं बघा, इथं बी मिरची आहे. मिरची साहेब हे कुठलं पीक आहे? शिमला मिरची आहे का? अच्छा. तर बघा बघा ही साधी मिरची आहे मित्रांनो. बघा साध्या मिरचीचं झाड बघा कसं असतं, तुम्ही बघू शकता. तुम्ही साध्या मिरचीचं झाड. आणि आता आपण शिमला मिरचीचं झाड बघूया. तर आपल्याला साहेबांनी सांगितलं, गोरड साहेबांनी सांगितलं की ते शिमला मिरचीची लागण आहे. तर बघा शिमला मिरचीची लागण कशी असते बघा, आणि शिमला मिरचीचं झाड कसं दिसतं बघा. तर बघा इथं इथं बघा शिमला मिरचीचं बघा, ही शिमला मिरचीचं झाड आहे मित्रांनो. आणि ह्याला बी ठिबक सिंचनद्वारेच केलं बघा. प्रत्येक मोडाशी आहे ना ठिबक टाकले. आणि बघा ह्याला मिरच्या बघा आल्या बघा, डोबळी मिरची म्हणतात ना त्याला, डोबळी मिरची, शिमला मिरची. तर बघा ही पद्धत आहे बघा, डोबळी मिरची इथं आलेली आहे बघा. हे बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा ही डोबळी मिरची आहे बघा. तर बघा ही डोबळी मिरची अशी बघा, ही डोबळी मिरचीची लाईन आहे बघा. 2-2, 3-3 लाईन प्रत्येक ह्याच्या मित्रांनो यांनी काय शेतकऱ्यांनी डोबळी मिरचीची लावलेली आहे. आणि त्याला प्रत्येक ठिकाणी बघा ठिबक केलेलं बघा. प्लॅस्टिकच्या मध्ये बघा होल पाडून बघा आधुनिक पद्धतीची शेती बोलतात बघा. ही वरती आहे ना ही प्लास्टिक आहे, आणि ह्या प्लास्टिक प्रत्येक ठिकाणी आहे ना होल पाडून प्रत्येक ठिकाणी रोपाची लागवड केली मित्रांनो. बघा इथं ही सर्व डोबळी मिरची आहे. आणि डोबळीच्या मिरच्या पुढे मला ही बघा गवार दिसते बघा. तर बघा ही गवार आहे बघा. गवार बी अशीच पद्धतीने केली, ठिबक सिंचनद्वारे गवार केली. जास्त गवार नाही केली, छोटे छोटे एका फुटावर गवारीची बघा लागण केलेले आहे. आणि प्रत्येकाला ठिबकद्वारे पाणी देण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता हे लास्टपर्यंत बघा. त्या साईडला बघा गवार आहे बघा, गवारच आहे. मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर चला आपण पुढं बघूया. तर मित्रांनो पलीकडे आपण जी पाहिली ती बघा साधी मिरची आहे. आणि इकडे बघा डोबळी मिरची आहे बघा. डोबळी मिरचीचं बघा कसं असतं बघा, रोप कसं असतं पाहू शकता तुम्ही बघा. या डोबळी मिरचीचं बघा हे रोप असे ह्या पद्धतीने आहे बघा. आणि ह्याला बघा डोबळ्या मिरच्यासुद्धा लागलेल्या आहेत मित्रांनो, पाहू शकता. ह्याचीसुद्धा आहे ना लागवड आहे ना प्रत्येक बांधावर केलेली आहे. आणि बघा पाहू शकता ही डोबळी मिरची आहे. आणि साध्या मिरचीला काय अजून मला मिरची दिसली नाही, पण डोबळी मिरचीला बघा मिरच्या आलेल्या आहेत. तर बघा ही डोबळी मिरचीची लाईन आहे बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा डोबळी मिरचीची लाईन तुम्ही पाहू शकता. हे अशी बघा लागवड केली. आणि प्रत्येक डोबळी मिरचीला बघा ठिबकद्वारे पाणी दिलेलं आहे. ह्या लाईनला बघा हे आहेत डाळिंब लावलेले आहेत बघा. डाळिंबीची जोडपालासुद्धा आहे ना ह्या बोंड्यावरच लावलेल्या आहेत, बांधावरच लावले आहेत मित्रांनो. आणि प्रत्येकाला ठिबकद्वारे पाणी दिलेलं आहे मित्रांनो. तर अजून आपण पाहू इकडे बघा ही डोबळी मिरचीची लाईन आहे. आणि बघा त्या डोबळी मिरचीच्या पुढे एक गवारीची लाईन आहे दिसते बघा, ते गवार लाईन आहे बघा. आणि आता ह्या साईडला आपण बघा गवारीची लागवड केलेली आहे. तर गवारसुद्धा आपण पाहूया. तर बघा मी मित्रांनो गवार आहे बघा. तर बघा ही गवाराची झाड आहे. आणि गवार बाबा प्रत्येक बांधावर बोंड्यावर बघा गवार लावण्यात आली बघा. गवारीचं रोपटं बघा किती छान आणि सुंदर दिसतं मित्रांनो बघा. आणि त्याला बघा फुलं, आता या गवारीला फुलं आलेले आहेत बघा. आणि अशी या प्रत्येक ठिकाणी बघा गवारीची लागवड केलेली आहे. आणि या साईडला मध्ये बघा हे डाळिंबीची लागवड केलेली आहे बघा. ही गवार कशी दिसते बघा, सुंदर अशी गवार लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे अशी गवारीची लाईन बघा लास्टपर्यंत बघा, तुम्ही पाहू शकता. आता ह्या लाईनला आपण बघूया.
ह्या लाईनला काय तर ह्या लाईनला बघा वांगे आहेत बघा. तर वांग्याची बघा इथं शेती केलेली आहे. एका शेतामध्ये बघा किती पिकं काढलेली आहेत. काढ